नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघताय यूट्यूब चॅनेल प्रतिपक्ष. आज सकाळपासून एका बातमीने थोडा धुमाकूळ घातला, कारण ती बातमी तशी गोपनीय असावी. काल संध्याकाळी म्हणजे सोमवारी शरद पवार अचानक मातोश्रीवर जाऊन पोहोचले, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, आणि तिथे काहीतरी 1-1.5 तासाची बैठक झाली. आणि ही बातमी आल्यानंतर नेमकं काय झालं आहे याच्याविषयी माध्यमांमध्ये गडबड सुरू झाली. वास्तविक कालच म्हणजे सोमवारी असेच अकस्मात शरद पवार हे राजभवनावर पोहोचले होते आणि नंतर असं सांगण्यात आलं की राज्यपालांनी त्यांना चहाला बोलवलं होतं, चहासाठी आमंत्रण दिलं होतं. त्याच्यावर मी आधीच्या व्हिडिओत बोललेलोच आहे की चाय पे बुलाया आहे करके. त्यानंतर संध्याकाळी 4-4:30च्या सुमाराला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेतले खासदार नारायण राणेसुद्धा राज्यपालांना भेटायला गेले होते. आणि त्यांनी राज्यपालांची भेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रात आणि मुंबईत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी मी केलेली आहे. आधीच लोकांच्या डोक्यात इतकं आहे, पर्टिक्युलरली पत्रकारांच्या, की हे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप प्रयत्न करतोय आणि या परिस्थितीत राज्यातलं सरकार अस्थिर करणं हे कसं घातक आहे हे देखील आपण विविध संपादकांकडून ऐकतोय. राजकारणाचा जर अभ्यास असेल आणि आजवरच्या राजकारणातल्या घडामोडी कशा क्रमाने घडतात हे बघितलं तर कोणाच्याही एक गोष्ट सहज लक्षात येऊ शकते की या क्षणी महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करणं किंवा पाडणं आणि त्यातून सत्ता बळकावणं यासारखा दुसरा मूर्खपणा नसेल. कोणीही जो सत्तेत येऊ बघतो त्याला त्या सत्तेचे लाभ उठवायचे असतात. दुसऱ्या एखाद्या परिस्थितीचा फायदा घेण्याऐवजी त्याचा तोटा घ्यायला कोणी पुढे येत नाही, त्याला अव्यवहार म्हणतात, मूर्खपणा म्हणतात, दिवाळखोरी म्हणतात. महाराष्ट्राचा जर खरोखरच इतका बोजवारा उडाला असेल तर या क्षणी ती सत्ता आपल्या हातात घेऊन ही एवढी मोठी जी जबाबदारी आहे तिचा धोंडा गळ्यात बांधून घेण्यासारखा आहे. आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत भाजप आज सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करील असं मला अजिबात वाटत नाही. किंबहुना राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, यातला कुठलाही गट फुटून किंवा त्यातला एक पक्ष फुटून जरी भाजपला मुख्यमंत्रीपद देऊ केलं तरी भाजप या क्षणी महाराष्ट्रातली सत्ता हाती घेणार नाही. याचं कारण असं आहे की या सत्तेचा फायदा काहीच नाही आहे, उलट ह्या जबाबदारीचा बोजा झालेला आहे, एक प्रकारचा सत्ताधाऱ्यांसाठी गळफास झालेला आहे. आणि मला आठवतं की ज्यावेळेला हे सरकार बनत होतं म्हणजे विधानसभेचे निकाल लागले होते आणि महायुतीला स्पष्ट बहुमत असतानासुद्धा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला होता, तेव्हाही परिस्थिती आजच्यापेक्षा काही फार वेगळी होती असं नाही, आज जास्त बिकट आहे. त्यावेळेला म्हणजे अगदी विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू असताना, मतदान जवळ येऊन ठेपलं असताना, नंतर मतदान चालू असताना किंवा अगदी मतदानाचे निकाल, मतमोजणी होऊन निकाल लागले तोपर्यंतसुद्धा महाराष्ट्राची अवस्था अतिशय दयनीय होती. उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथे अवकाळी पावसाने किंवा अतिवृष्टीने इतका धुमाकूळ घातला होता की कोल्हापूर सांगलीच्या पट्ट्यात हायवे पण बुडालेला होता. लोकांच्या घराघरात पाणी शिरलेलं होतं. अनेक शहरांमध्ये, सांगली वगैरे या शहरांमध्ये इतकं पाणी शिरलं होतं की बाजारपेठा आणि बंद झालेल्या होत्या. ते हटवलेलं म्हणजे पूर ओसरल्यानंतरसुद्धा अनेक दुकानं उघडू शकली नव्हती, घरंदारं पडलेली होती, शेती वाहून गेली होती, भयंकर परिस्थिती होती. आणि तरी देखील निकाल लागल्यानंतर
महाराष्ट्रात जवळजवळ 2 महिने सरकार सत्तेत येऊ शकलं नाही, 1-1.5 महिना तरी सरकार होऊ शकलं नव्हतं. याचं कारण ज्या आघाडीला जनतेने बहुमत दिलं होतं त्या आघाडीतच बेबनाव तयार झाला होता. युतीमध्ये, महायुतीमध्ये बेबनाव तयार झाला होता की सत्तेचं वाटप कसं होणार. आणि शिवसेना आपल्याला मुख्यमंत्रीपदाचाही हिस्सा मिळाला पाहिजे किंवा सत्तेचा अर्ध वाटप हा हट्ट धरून बसली होती. आणि त्यामुळे इतकी दुर्दशा असताना, म्हणजे एकीकडे हे सगळी घालमेल चालू होती आणि त्यात देवेंद्र फडणवीसांपासून शरद पवारांपर्यंत आणि अगदी उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे नेते त्या संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना, शेतकऱ्याला भेटायला शेताच्या बांधावर जात होते. पण कोणी सरकार बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत नव्हता. कारण महायुती फुटून शिवसेना बाहेर पडून तिकडे सरकार येईपर्यंत महाआघाडी आकार घेऊ शकत नव्हती आणि शिवसेना हटून बसली होती. काल परवा 3-4 वेळेला जेव्हा फडणवीस राज्यपालांना भेटायला गेले त्यावेळेला महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असं विधान केलं की सत्तेविना भाजपा मासोळीसारखा तडफडतोय. त्यांना कधी एकदा सत्तेत येऊ असा उतावळेपणा झालेला आहे. वास्तवात तसं नाही आहे, कारण मी आधीच सांगितलं की या क्षणी सत्ता हातात घेणं हा मूर्खपणा आहे आणि हे भाजपच्या लोकांनाही व्यवस्थित कळतं. पण जयंत पाटील एक गोष्ट विसरतात की 6 महिन्यापूर्वी जेव्हा इतकीच, ह्यापेक्षा थोडी कमी असेल पण अतिशय दुर्दशेची परिस्थिती होती, हजारो शेतकरी, गावकरी देशोधडीला लागायची पाळी आलेली होती, त्यावेळेला सुद्धा राज्यामध्ये लोकनियुक्त सरकार नव्हतं, राष्ट्रपती राजवट होती. यावर नारायण राणे ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट म्हणतात त्याचा अर्थ काय आपण समजून घेतलं पाहिजे. हा विषय नारायण राणेंच्या डोक्यात आला कुठून? कारण नारायण राणे बोलले, राज्यपालांना भेटले, बाहेर आले, पत्रकारांना म्हणाले की मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. भले नारायण राणे हे भाजपचे राज्यसभेतले खासदार आहेत, पण त्यांच्या मागणीला भाजपच्या कुठच्याही मोठ्या नेत्याने अजून पाठिंबा दिलेला नाही. भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याने पक्षाची तशी भूमिका आहे, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट यावी अशी भूमिका असल्याचं भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्यानेही म्हटलेलं नाही, फक्त नारायण राणे म्हणाले. मग असा प्रश्न पडतो की नारायण राणे असं का म्हणतात? आणि म्हणून ही 6-7 महिने जुनी सगळी परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय की त्यावेळेला सुद्धा करोना इतकी नाही तरी भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात होती. शेती बुडालेली, महापूर वगैरे होते. त्यावेळेला सुद्धा कोणाला त्याची दया येत नव्हती. हे सगळे जे राजकीय पक्ष आहेत त्यांना आपल्या महाराष्ट्रातला सामान्य शेतकरी देशोधडीला लागला आहे, शेती बुडाली आहे, त्याची चिंता नव्हती. हां, एक गोष्ट आहे की शरद पवार बांधावर जात होते आणि ते नसलेल्या सरकारला, कारण तेव्हा राष्ट्रपती राजवट होती, सरकार नव्हतं, पण शरद पवार काय मागणी करत होते? पंचनामे वगैरे नंतर होतील पण शेतकऱ्याला ताबडतोब अनुदान द्या, मदतीचा हात द्या, त्यांची कर्जमाफी करा. या सगळ्या मागण्या शरद पवार राष्ट्रपती राजवटीकडे करत होते, म्हणजे पर्यायाने राज्यपालांकडे करत होते. आणि तेव्हासुद्धा हेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनात बसलेले होते. म्हणजे आज देवेंद्र फडणवीस राजभवनात गेले की आदळआपट सुरू होते, पण त्यावेळेला शरद पवार पण तीच मागणी करत होते आणि तीसुद्धा राज्यपालांकडे करत होते. मग फडणवीसांनी राजभवनात जाऊन आज काही मागणी केली तर चूक कशी असेल? कारण परिस्थिती आज त्याच्यापेक्षाही बिकट आहे आणि लोकनियुक्त सरकार असून देखील लोकांची दुर्दशा होत असेल तर विरोधी नेत्याने काय करायचं? तर विरोधी नेत्यांनी काय करावं हे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे. जयंत पाटील अतिशय उपरोधिक भाषेमध्ये म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दीर्घकाळ एकत्र काम केलेलं आहे युतीमध्ये आणि ते चांगले मित्र आहेत, एकमेकाचे परिचित आहेत. तर आपल्याला काय हवं, आपल्या अपेक्षा काय आहेत, आपल्या मागण्या काय आहेत
हे राज्यपालांकडे जाऊन सांगण्याची गरज नाही का? तसं पत्र राज्यपालांना देण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांना सुद्धा संपर्क साधून देवेंद्र फडणवीस ह्या मागण्या करू शकतात. फोन करूनही करू शकतात. एक फोन केला तर उद्धव ठाकरेंच्या कानावर ह्या थेट मागण्या घालता येतील. त्याच्यासाठी राजभवन किंवा राज्यपालमध्ये कशाला पाहिजे असा जयंत पाटलांचा सवाल आहे. म्हणजे बाकी जनतेची स्मरणशक्ती दुबळी असते यात शंका नाही, पण जयंत पाटलांची पण स्मरणशक्ती तितकीच दुबळी आहे का? जर देवेंद्र फडणवीसांनी फोन लावला मातोश्रीवर आणि उद्धवरावांनी तो उचलला अशी परिस्थिती असती तर जयंत पाटील जलसंपदा मंत्री होऊ शकले नसते. महाराष्ट्रात महाआघाडी नावाची काही गोष्ट जन्माला आली नसती. त्या काळामध्ये निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर ज्या महायुतीला बहुमत मिळालं होतं त्यांचं सरकार स्थापन करायचं म्हणून देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री किंवा तेव्हाचे हंगामी मुख्यमंत्री हे वारंवार मातोश्रीवर फोन लावत होते किंवा सरकार बनवण्याची आपण आता हालचाली करू, पण उद्धव ठाकरे त्यांचा फोनच उचलत नव्हते. आणि हे देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलेलं आहे, अगदी सगळ्या पत्रकारांसमोर, की मी वारंवार फोन करतोय पण उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत. त्यानंतर ज्यावेळेला खुद्द उद्धव ठाकरे यांचीही पत्रकार परिषद झाली आणि ही जी घालमेल चालू होती, महायुती तुटली नव्हती पण घालमेल चालू होती, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी पण मोठ्या अभिमानाने सांगितलं की फोन आला, फोन येत होते पण मी फोन उचलत नव्हतो. त्यामुळे ही गोष्ट क्लिअर आहे, अतिशय स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला मातोश्रीवर तर उद्धव ठाकरे तो उचलत नाहीत आणि तो त्यांनी उचलला नाही म्हणून तर महायुती शेवटी तुटली आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात गेले आणि त्यांनी पर्याय निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यातून महाविकास आघाडी जन्माला आली आणि या गोष्टीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील संपूर्ण वेळ सहभागी होते. मात्र महायुती तुटण्यापर्यंत जयंत पाटील असोत किंवा काँग्रेसचे कोणी प्रवक्ते नेते असोत किंवा खुद्द शरद पवार असोत, त्यांना जेव्हा पत्रकार विचारायचे की बुवा राज्यात सरकार निवडणुकांनंतर नवं सरकार कधी स्थापन होणार, त्यावेळेला या सगळ्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचं किंवा प्रवक्त्यांचं एकच उत्तर होतं की आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे, आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. सरकार त्यांनी बनवायचे कारण महायुतीला बहुमत मिळालेलं आहे, आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे. तेव्हा जयंत पाटील जेव्हा विरोधी पक्षाच्या पोटात पोटदुखी आहे म्हणतात तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की कौल तुम्हाला दिलेला नाही, तुम्ही कौल चोरलेला आहे. जनतेचा कौल तुम्हाला सरकारमध्ये बसण्यासाठी नव्हता हे तुम्हीच म्हटलेलं आहे वारंवार, पण तो कौल पळवून तुम्ही सत्तेत बसलाय आणि तो कौल पळवण्याची संधी तुम्हाला कशामुळे मिळाली तर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचा फोन उचलत नव्हते आणि म्हणून महाविकास आघाडी जन्माला येऊ शकली आणि मग तुम्ही सत्तेत बसलाय. 6 महिने झाले आणि तुमच्याकडे आकडे आहेत पण त्याला जनतेचा पाठिंबा नाही. जनतेने तुम्हाला सत्तेत बसण्याचा कौल दिला नाही हे तुमचे शब्द आहेत, हे शरद पवारांचे शब्द आहेत, भाऊ तोरसेकरचे नाहीत किंवा देवेंद्र फडणवीसचे पण नाहीत, हे तुमचे शब्द आहेत की आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे आणि महायुतीला सत्ता बनवायला सांगितलेली आहे. तेव्हा जनमत जे आहे ती मोडतोड करून तुम्ही सत्तेवर आलाय आणि त्या सगळ्याचं कारण एकच आहे की देवेंद्र फडणवीसांचा फोन उद्धव ठाकरे उचलत नव्हते. त्यामुळे तेव्हा जर एवढा मोठा महामारीने पण काय म्हणतात तो महापूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची दुर्दशा असा महाराष्ट्र संकटात सापडला असताना देवेंद्र फडणवीस सारखं फोन करत होते आणि जर उद्धव ठाकरे उचलत नव्हते तर आज त्याच्यापेक्षा मोठं संकट आहे. अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी जो फोन केला तर उद्धव ठाकरे उचलण्याची शक्यताच नाही.
ही साधी गोष्ट जयंत पाटलांना कळत नाही का? पण आणखीन एक गोष्ट मित्रांनो लक्षात घेतली पाहिजे की त्या काळात जी राष्ट्रपती राजवट होती आणि राज्यपालच महाराष्ट्राचा कारभार चालवत होते, त्यावेळेला त्यांच्याकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, बुडीत शेतकऱ्याला न्याय मिळेल, गावकऱ्याला न्याय मिळेल असं खुद्द शरद पवारांना सुद्धा वाटत होतं. आणि म्हणून सरकार बनवण्याच्या गोष्टी विसरून शरद पवारसुद्धा ताबडतोब कर्जमाफी करा, पंचनामे नंतर होऊ दे म्हणत होते. आणि ते कोणाकडे म्हणत होते? राष्ट्रपती राजवटीकडे. कारण ती जी मुदत होती ती संपल्यावर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला होता आणि राष्ट्रपती राजवट रितसर लागू झालेली होती. आणि अशा काळामध्ये सरकार लोकनियुक्त सरकार बनवण्यापेक्षा आणि ते बनवण्यापेक्षा राष्ट्रपती राजवट आपले प्रश्न अधिक सोडवू शकतं असं खुद्द शरद पवारांना वाटलेलं आहे. आणि त्यांनी ह्या मागण्या धडाधड केलेल्या आहेत. बांधावर जाऊन उद्धव ठाकरेसुद्धा कर्जमाफीची मागणी करत होते. तेव्हा या सगळ्या नेत्यांचा, भाजपसहित राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या सगळ्यांना असं तेव्हा वाटत होतं की संकट काळ असतो, त्या संकट काळामध्ये महाराष्ट्रात अतिशय उत्तम कारभार चालवायचा असेल, चालला पाहिजे असेल तर राष्ट्रपती राजवट हवी. त्यामुळे नारायण राणे जेव्हा आज म्हणतात की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, त्याची ही पार्श्वभूमी आहे. आपण ही बाजू लक्षात घेतली पाहिजे की त्या काळामध्ये विधानसभेचे निकाल लागलेले आहेत आणि जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्र पूर आणि अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे. लाखो शेतकरी आणि मराठी माणसं ही उद्ध्वस्त संसार झालेल्या अवस्थेत होती. त्यावेळेला या सगळ्या पक्षांचा विश्वास राष्ट्रपती राजवटीवर होता आणि ते अतिशय निर्मळ मनाने राज्यपालांकडे शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मागण्या करत होते. शरद पवारसुद्धा करत होते. मग आज जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे जातात तेव्हा ते शरद पवारांचं अनुकरण करत असतात. शरद पवारांनी घालून दिलेला धडा किंवा पाठ गिरवत असतात. नारायण राणे जेव्हा राष्ट्रपती राजवट लावा म्हणतात त्याची ही पार्श्वभूमी आहे मित्रांनो. ती गंमत नाही आहे की नारायण राणे आपलं मनात आलं आणि जाऊन बोलले, असं अजिबात नाही. त्यामागे हे लॉजिक किंवा तर्कशास्त्र आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी आणि सगळ्या जाणत्या अजाणत्या नेत्यांनी 6-7 महिन्यापूर्वी हा सिद्ध केलेला सिद्धांत आहे, निकष आहे की महाराष्ट्र जेव्हा संकटात असतो तेव्हा इथले सगळे लोकनियुक्त सरकार किंवा राज्यकर्ते किंवा पक्ष आणि नेते नाकर्ते असतात. राष्ट्रपती राजवटच महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढू शकते. हा सगळ्या पक्षांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून वरकरणी आपल्याला वाटेल की नारायण राणे यांनी काहीतरी भलतीच मागणी केली, चमत्कारिक मागणी केली, मनात आलं म्हणून ते मन की बात बोलले, असं अजिबात नाही. ते एका राजकीय सिद्धांताच्या आधारे बोलत आहेत की संकटात महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढणारं एकच राजकीय काय ती राज्य कारभाराची शैली आहे, ती राष्ट्रपती राजवट आहे. आणि हे जयंत पाटलांनी समजून घेतलं पाहिजे. हे शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. कदाचित त्यामुळेच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे 2-3 दिवसापूर्वी राजभवनात जाऊन अगदी कमरेत वाकून राज्यपालांना त्यांनी नमन केलं. त्याचं हेच कारण असेल की राज्यपाल महोदय, आमचं सरकार अतिशय नालायक आहे, ते या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढू शकत नाही. तुम्हीच आता या महाराष्ट्राला संकटातून, कोरोनाच्या असेल किंवा सगळ्या दुर्दशेतून बाहेर काढू शकता. कारण लोकनियुक्त सरकारपेक्षा राष्ट्रपती राजवटीमध्ये महाराष्ट्र अधिक सुरक्षित असतो. त्याला जनतेचे आवाज राष्ट्रपती राजवटीला कळतात. हेच सांगायला गेले होते. कमरेत वाकून अगदी त्यांनी नम्र विनंती केलेली आहे. निसर्ग सौंदर्य बघायला गेले नव्हते. शिवसेनेचे प्रवक्ते सोडले तर बाकी राज्यपालांना भेटायला जातात, ते निसर्ग सौंदर्य बघायला जातात. आणि शिवसेनेचे प्रवक्ते मात्र कमरेत वाकून कुठलं निसर्ग सौंदर्य बघतात मला माहिती नाही. फोटो त्यांनीच पब्लिश केला आहे. मी काही राजभवनात बघायला गेलो नव्हतो कोण कमरेत वाकलं ते. पण जो फोटो
आपला कमरेत वाकलेला शिवसेनेच्या प्रवक्त्याने आपल्याच काय त्या सोशल मीडियामध्ये छापला आहे तो बघता ते जे वाकून उभे आहेत ते राजभवनातलं कुठलं निसर्ग सौंदर्य बघत होते हा पण प्रश्न आहे. पण दुर्दैवाने आपल्या कुठल्या पत्रकारांना असे प्रश्न पडतच नाहीत. किंवा तुम्ही म्हणता निसर्ग सौंदर्य तर असंच वाकून कुठलं सौंदर्य दिसतं हे विचारलं गेलं पाहिजे. पण तो विषय बाजूला ठेवू, गमतीचा आहे. मुद्दा असा आहे की राष्ट्रपती राजवट ही नारायण राणे उगाच गमतीने बोलले असं मला वाटत नाही. त्यामागे हा सगळा राजकीय ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याला आहे की महाराष्ट्रातल्या विद्यमान सगळ्या नेत्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एक गोष्ट सिद्ध केली की आम्ही सगळे निवडून येणारे जे कोणी आहोत हे महाराष्ट्राचा संकट काळात कारभार करायला नालायक आहोत. तेव्हा राज्यपाल महोदय कृपा करून इथे कुठलीही राष्ट्रपती राजवट आणा. अर्थात या सगळ्यांना वाटतं तितके राज्यपाल बेजबाबदार नाहीत. त्यांनाही कळतं की लोकनियुक्त सरकार आणि त्याच्या पाठीशी बहुमत असताना राष्ट्रपती राजवट आणता येत नाही हे इथे निवडून आलेल्या नेत्यांना आणि पत्रकारांना कळत नसेल. पण सुदैवाने राज्यपाल तिथे आहेत, त्यांना हे कळतं. त्यामुळे ते अशी राष्ट्रपती राजवट आणणार नाहीत. पण अशी जेव्हा परिस्थिती असते जसं इथले पोलीस नाकर्ते ठरतात आणि त्यांच्यावरचा विश्वास उडालेला असतो तेव्हा CBIकडे किंवा NIAकडे चौकशी सोपवली जाते. तसा इथले जे काही भाग आहेत तिथे CRPF किंवा केंद्रीय राखीव पोलीस दलं आणली जातात. तसा कदाचित मुंबई आणि मुंबईसारखा जो रेड झोनचा परिसर आहे तो केंद्राच्या आरोग्य खात्याकडे देता येईल का याचा विचारविनिमय होऊ शकतो. आणि तसा काहीतरी पर्याय काढला जाऊ शकतो की मुंबईच्या आरोग्य आणीबाणीतून महाराष्ट्राला आणि मुंबईला बाहेर काढण्यासाठी कोणी एक स्वतंत्र प्रशासक नेमावा का या दृष्टीने काहीतरी पर्याय काढण्याची हालचाल होत असू शकते. पण तिला राष्ट्रपती राजवट म्हणता येणार नाही. कारण निदान मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आलं आहे तेव्हापासून राज्यपालांनी कुठलाही फारसा चावटपणा केलेला नाही. मोदी सरकार येण्याआधी किंवा वाजपेयी सरकार नसताना बाकीच्या काँग्रेसच्या किंवा इतर राज्यांच्या राज्यकर्त्यांच्या काळात राज्यपालांनी या देशात भरपूर धुमाकूळ घातलेला आहे. सुदैवाने मोदी जितका घटनेवर विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांनी असं कुठेही राज्यपालांना मोकाट वागू दिलेलं नाही. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लादली जाईल. हां, एक गोष्ट आहे की इथल्या सगळ्या नेत्यांना असं वाटतं की आपण नाकर्ते आहोत आणि त्यामुळे त्यांनी एकमुखाने जर केंद्राला विनंती केली किंवा काही काळी विधानसभा स्थगित करा, हे सरकार स्थगित करा आणि राष्ट्रपती राजवट आणा. कारण महाराष्ट्राला या संकट काळातून बाहेर काढायला आम्ही इथले महाराष्ट्रातले नेते नाकर्ते आहोत, नालायक आहोत हे सांगितलं, एकमुखाने सांगितलं तर मात्र केंद्र त्याचा विचार करून राष्ट्रपती राजवट आणू शकेल. अन्यथा ती परिस्थिती येणं अशक्य आहे. पण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की ज्यांना कोणाला वाटत असेल की नारायण राणे काहीतरी चमत्कारिक गंमत म्हणून बोलले किंवा हास्यास्पद बोलले, ते हास्यास्पद बोललेले नाहीत. त्यांनी एका विशिष्ट अनुभवावर आणि तर्कशास्त्रावर आधारित हे विधान केले. ते समजावण्यासाठी हे मी बोललो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा, आमच्या प्रतिपक्ष या चॅनेलला तुमच्या मित्र परिचितांकडे फॉरवर्ड करा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.